गाजर आणि वाटाणे घेतलेले आहेत. तुमच्याकडे ज्या अवेलेबल असतील ना भाज्या, त्या तुम्ही घेऊ शकतात. तर हे बघा या ठिकाणी मी अशा प्रकारे कापून घेतलेले आहेत. स्वीट कॉर्नला आपल्याला मधनं कट करायचं आहे, बेबी कॉर्नला. मधनं तुम्हाला हवं असेल तर जास्त तिखट ॲड करू शकतात यामध्ये आणि दुसऱ्या भाज्या पण ॲड करू शकतात. बघा, आता आपल्याला जेवढी ग्रेव्ही हवी असेल तेवढं पाणी ॲड करायचं आहे. आणि बघा थोड्या वेळानंतर लगेचच आपली भाजी रेडी होते मस्त अशी खाण्यासाठी. तर तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, नानबरोबर, भटुऱ्यांबरोबर किंवा भाताबरोबर कशाबरोबरही एन्जॉय करू शकतात ही भाजी. खूप छान लागते. एकदा नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर गायत्री रेसिपीला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा आणि आपल्या फ्रेंड सर्कलपर्यंत पोहोचवा. थँक यू.